या ठिकाणी आपण पाहू शकतोय की मंचर पोलीस ठाण्यामध्ये हे जे काही आरोपी आहेत यांना आता न्यायालयामध्ये यांची रवानगी करण्यात येत आहे। तर आपण पाहू शकतोय मोठी अशी कारवाई झालेली आहे दूध भेसळीच्या संदर्भात आणि हे सर्व जे काही आरोपी आहेत यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात येत आहे। 13 एकूण आरोपी आहे असं बोललं जात आहे आणि ते आपले चेहरे या ठिकाणी लपवताना दिसत आहेत। तर काल दिवसभर रात्रभर मोठी अशी कारवाई या ठिकाणी FDA LCB तसेच पोलिसांची झालेली होती आणि त्याच्यामध्ये हे 13 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। आता स्वतः पोलीस निरीक्षक देखील या ठिकाणी आहेत, ते स्वतः देखील न्यायालयाकडे रवाना होतील आणि या ठिकाणी आपण पाहू शकतोय की खूप मोठी कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मंचर इथला मुख्य आरोपी आहे। ते विचारा प्रश्न तो काय तो हां पोलीस आहे तोच प्रश्न विचारा ना। मोबाईल धर। तर आता पाहू शकतो की याच गाडीमध्ये तुम्ही दाखवा जरा हे करून का हे जे लोक आहेत यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। LCB विभागाने रात्रभर या ठिकाणी रेड मारली, काही लोक चेहरे वगैरे लपवत आहेत आणि इतकं हे सगळे दूध संकलन करणारे डेअरी मालक आहे आणि या ठिकाणी एका सुशांत हिंगे नावाच्या एका व्यक्तीकडून आणि अजून एक व्यक्ती आहे त्याची नावं देखील काही वेळामध्ये समोर येतील, त्यांच्याकडून हे दूध भेसळीचं साहित्य घेतलं जायचं आणि अतिशय बेमालूम पद्धतीने त्याचं नकली दूध तयार करण्यात यायचं आणि हेच नकली दूध इथल्या एका ब्रँडेड मंचर बसल्या एका डेअरीला पाठवण्यात यायचं। तुम्हाला काय बोलायचं आहे का? तर इथं काय आता अशा पद्धतीने ही कारवाई सुरू आहे। फार मोठी कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। 13 आरोपी या ठिकाणी अटक करून यांना न्यायालयामध्ये नेण्यात येत आहे आणि एकूण 26 आरोपी आहे। इतर आरोपी पकडण्यासाठी देखील पथके रवाना झालेली आहेत, परंतु अद्याप देखील अशी अधिकृत माहिती यांची यादी वगैरे ती आलेली नाही। परंतु सुशांत हिंगे नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्याचा अवसरी वगैरे त्या ठिकाणी भागामध्ये मंचर भागामध्ये तो राहतो आणि तोच ह्या लोकांना सगळं हे नकली दूध करण्यासाठी जे काही साहित्य आहे तो पुरवठा करतोय। तर LCBची टीम देखील या ठिकाणी आलेली दिसते आपल्याला, जे काय LCBचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार असतील किंवा त्यांचे सगळं पथक असतील ते देखील, कारण की हे सगळ्या पथकांनीच हे आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। रात्रभर ठिकठिकाणी जाऊन यांनी ही कारवाई केलेली आहे। परंतु एक मात्र नक्कीच आहे का हे सगळं ज्या ठिकाणी हे नकली दूध बनवलं जायचं त्या ठिकाणचे सगळे ठिकाणं सील करण्यात आलेली आहेत। परंतु याच्यामध्ये आणखी कोण आहे, याच्यामध्ये मोठा माणूस कोण आहे ते त्याचा तपास प्रामाणिकपणे व्हावा, सखोल पद्धतीने व्हावा अशी अपेक्षा जुन्नर, आंबेगाव किंवा संपूर्ण महाराष्ट्रातील जनता करत आहे। पाहूया आता चौकशी अंती याच्यामध्ये हे दूध नक्की कोणत्या ठिकाणी जायचं, तो संबंधित ब्रँडेड जी सगळ्यात मोठी डेअरी आहे त्याच्यावर काय कारवाई होते हे देखील पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। शिवाय न्यूज, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा